नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. मी पण ठीक आहे. नागपूरला पाऊस अजून काही व्यवस्थित सुरू झाला नाही. 5-10 मिनिटं पाऊस होतो आणि मग ऊन तापतं. त्यामुळे वातावरण अगदी ह्युमिड झालेलं आहे आणि अशा वातावरणाचा मला खूप त्रास होत आहे. किचनमध्ये काम करताना घामाने अक्षरशः अंघोळ होऊन जाते. चला, चालतच आहे. स्वयंपाक आटोपला, नाश्ता वगैरे करून बाकीच्या कामाला सुरुवात केली. घराची डस्टिंग आणि झाडू लावून झाला आणि आता किचन आवरायला घेतलं. गॅस शेगडी ओटा पुसून घेतला. तसं माझं घर साधं सिंपलच आहे. बस मी थोडं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. माझ्याकडे येणारे पाहुणे घर पाहून म्हणतात, मदतीला बाई असेल. पण मी जेव्हा त्यांना म्हणते की माझ्याकडे बाई नाही, तर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात, कशी करून घेते ग या वयात पण एवढे काम. मला असं वाटतं, एज म्हणजे फक्त एक नंबर आहे. आपण जर आपल्याने होतच नाही असा विचार केला तर आपण काहीही करू शकत नाही. हा सर्व आपल्या मनाचा खेळ असतो आणि आपण काम करत राहिलो तर शरीर पण ऍक्टिव्ह राहतं. 40 नंतर महिलांना स्वतःकडे खूप लक्ष द्यावे लागते. हार्मोन चेंजेसमुळे आपल्यात खूप बदल होत असतात. बाहेरून आपण स्वस्त दिसतो, पण आतून होणारे बदल आणि त्याचा होणारा त्रास हा आपल्यालाच कळतो आणि आपल्याला सहन पण करावा लागतो. भरपूर पाणी पिणे, हलका फुलका व्यायाम, सोबत 20 मिनिटं वॉक, जेवणात प्रोटीन ठेवणे खूप आवश्यक. अशा काही गोष्टी आपण पाळल्या तर वय हे फक्त नंबरच राहतं आणि आपण नेहमी स्वस्थ आणि ऍक्टिव्ह राहू शकतो. उन्हामुळे मी काही दिवसापासून वॉकिंगला जाऊ शकत नाही, त्यामुळे थोडं वजन वाढलेलं आहे आणि या वयात वजन हे नेहमी कमी जास्त होतच असतं. त्यामुळे आपल्याला डाएट आणि व्यायाम खूप आवश्यक असतो. या वयात हेल्दी असणं खूप आवश्यक आहे, कारण आजच्या परिस्थितीनुसार आपले मुलं काही आपल्या जवळ नाही आहेत आणि जवळ असले तरी त्यांची लाईफस्टाईल आणि नोकरी त्यामुळे ते काही आपल्या मागे धावू शकत नाही. हाही विचार आपण करायलाच पाहिजे. त्यामुळे आपण आपलं आयुष्य जेवढं असेल तेवढे तब्येतीने ठणठणीत जगणे खूप आवश्यक आहे. तशा आजकालच्या महिला ह्या खूप जागरूक आहेत. त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत असतील आणि त्या पाळत सुद्धा असतील अशी मला अपेक्षा आहे. चला, गॅस शेगडी, गॅस ओटा माझा व्यवस्थित स्वच्छ पुसून झालेला आहे. भांडे सुद्धा घासून झालेले आहेत. नेहमीप्रमाणे मी घासणी, स्क्रबर वगैरे सर्व व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतले. त्यामध्ये अन्न अडकून राहतात तर मग घासणीचा खूप वास येतो. म्हणून मी रोज व्यवस्थित घासणीला स्वच्छ करत असते. त्यानंतर सिंक सुद्धा मी व्यवस्थित घासून स्वच्छ करून घेतली आणि नळ सुद्धा व्यवस्थित घासून घेतले. हे माझे रोजचेच काम आहे. आधी तरी सिंक स्टीलची होती, त्यामुळे तिला स्वच्छ करायला जास्त मला मेहनत नव्हती पडत. पण आता ही ग्रेनाइट वाली सिंक लावली, त्यामुळे या सिंकला मला स्वच्छ करायला जरा जास्तच एफर्ट द्यावे लागतात. नाहीतर मग तिथे हळदीचे आणि तेलाचे डाग वगैरे लागून जातात. किचनचे सर्व कामं आटोपले. यूज केलेले सर्व नॅपकिन्स वगैरे व्यवस्थित धुवून घेतले. साबण सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून मी धुवून ठेवून देते. नाहीतर मग त्यावर चहापत्तीचे वगैरे कण अडकून असतात. झाडू मी मगाशीच लावून ठेवलेला होता. किचन मधले काम आटोपल्यानंतर मग मी सर्व रूमला पोछा लावून घेते. आज मला खालची फ्लोअर आणि डायनिंग एरिया क्लीन करायचा होता. पण डायनिंग टेबलवरती माझे मिस्टर काही ऑफिस वर्क करत बसलेले आहेत, त्यामुळे काही मी तिथला आता पोछा केलेला नाही. मगाशी मी झाडू आणि डस्टिंग करून ठेवली होती. त्यामुळे सध्या मी आता फक्त खालच्याच फ्लोअरला पोछा लावून घेत आहे. त्यानंतर आले मी अंगणात. अंगणात ही चपला बुटांची रॅक आहे. तिथे खूप पसारा झालेला होता. रोज आवरते आवरते म्हटलं, पण काही ना काही कारणांमुळे तिथला पसारा काही आवरणं होतच नाही आहे. सकाळी फक्त अंगण धुवून होऊन जातं, पण नंतरचं हे आवरायचं राहूनच जातं. घरातले कामं वगैरे करायला मग खूप वेळ होतो, त्यामुळे इकडे जरा दुर्लक्षच होऊन जातं. तर म्हटलं चला आज ही रॅक आवरूनच घ्यावी. रॅकमधलं सर्व सामान काढून घेतलं आणि रॅकला व्यवस्थित धुवून मग पुसून स्वच्छ करून घेतली. ही प्लास्टिकची शू ऑर्गनायझर रॅक मी मिशोवरनं घेतलेली आहे. फोल्डेबल आहे. जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा आपण तिला फोल्ड करून ठेवू शकतो. या प्लास्टिक रॅकला दुसऱ्या रॅकवरतीच ठेवून घेतलं, कारण की मी थोडी समोर ठेवायची, पण आता पावसाचे दिवस आहे तर पावसाचं पाणी त्यावर उडायचं. त्यामुळे म्हटलं आता काही दिवस मी हिला अशीच ठेवते, म्हणजे तिथे पाणी लागणार नाही. काही चपला बुट हे कधी कधीच वापरले जातात, त्यांना मी अशा एका कार्टन बॉक्समध्ये ठेवून दिले, म्हणजे आता ते धुळेने खराब होणार नाही. अशी अधूनमधून आपण घराची डीप क्लिनिंग जेव्हा करतो तेव्हा बरंचसं असं सामान बाहेर निघतं जे आपल्या काही कामाचं नसतं.
इथे पण बघा बरेचसे चपला बुटांचे जोड हे निघालेले आहेत. ते सर्व मी एका बॅग मध्ये भरून घेतले. उद्या कचरा गाडी आली की मग मी त्यात टाकून देणार. आता हे बघा माझी शू रॅक आता मी छान ऑर्गनाइज करून घेतलेली आहे. चला सकाळचे माझे सर्व कामं आटपून घेतले. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मग मी थोडी आपली सेल्फ केअर पण करून घेतली. आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्यावर थोडं मॉइश्चर वगैरे लावून घेतलं की आपली स्किन जरा हेल्दी राहते. चला एक शिफ्ट संपलेली आहे, पण दुसरी शिफ्ट वाट पाहत आहे. नवीन महिना सुरू झाला की एक्स्ट्रा क्लिनिंगचे कामं पण सुरू होतात. या महिन्यात मला पितळीच्या वस्तूंची पॉलिश करायची होती. तर आज मी आधी समईला व्यवस्थित पॉलिश करून घेतलं. विचार केला होता की आज फक्त समईच क्लीन करून घेणार आणि बाकीच्या वस्तू मी नंतर करून घेणार. पण थोडा वेळ होता तर म्हटलं चला बुद्ध मूर्तीला पण पॉलिश करून घ्यावं. मला अशा अँटिक वस्तू घ्यायला खूप आवडतात, पण त्याची केअरही आपल्याला तेवढीच करावी लागते. आधी विचार केला की मी फक्त समईच पॉलिश करणार, पण हिंमत केली आणि बुद्ध मूर्ती सुद्धा पॉलिश करून घेतली. बघा मनाने ठरवलं तर सर्व कामं सहज होतात. चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.